जरांगे पाटील आज अनेक भागांमध्ये जात आहेत. ते परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीनंतर ते मसाजोगला जात आहेत. मात्र आपण बघतोय की गावागावामध्ये त्यांचं स्वागत केलं जाते. तरुणांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसते. एकंदरीतच ही काय 25 तारखेचे जे काय आंदोलन होणार आहे त्याची पूर्वतयारी आहे की काय, आपण निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलूया. पाटील साहेब, काय म्हणाला, बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलाय. मला तर जुन्या मागच्या आंदोलनाची आठवण यायला लागली. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि लेकरं हे लेकराच्या ठिकाणी असतात. शेवटी आमच्या लेकराचं जर व्हायला लागलं, व्हायला लागलं तर कोण आमच्या लेकरांना न्याय देणार? कोण देणार? कोणी नाही ना. या जगात आमचं कोण? मग आम्हीच गरीब आमच्यासाठी. म्हणून मराठी हे मी आता परभणी जिल्ह्यात घुसलो आहे त्या ताकदीने नाही. मराठी हल्लेलं नाही ते सरळ मला सांगतायत. मी रात्री पण मुक्काम केला. म्हणून मी जे ठरलं ते तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं राजकारणात देणं घेणं नाही. मी सत्ताधारी, एक जण म्हणला आम्ही सत्ताधारी, पण लेकराचं काय, आमच्या लेकराचं काय, आम्ही तुमच्या सोबत येतो. राजकारण झालं गेलं, राजकारण काय आपला धंदा नाही. आणि गरीब मराठ्यांचं म्हणणं असं आहे की राजकारण आमचा धंदा नाही. ते झालं गेलं लेकरासाठी. 25 जानेवारीला आम्ही गावाची गावं झाडून पुसून येणार. राज्यात मराठे आपण आपल्या गावात बैठका घ्यायला लागले दादा. आणि मी काय वाईट करतो दादा? या गरीब लोकांचं कल्याण व्हावं, गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणलं मला गरीब कसं का सोडून? कोणत्या नेत्याच्या आणि भेट्याच्या तर सिद्धाला भेट नाहीत मराठे आणि भेटणार सुद्धा नाहीत. ते म्हणतात लेकराचं काम करतो आमच्या, आम्ही त्यांच्या मागं उभं राहणार, जरांगे पाटलाच्या मागं उभं राहणार. जाहीर बोलतात लोक आणि मी वाईटच करत नाही. माझ्या गरीबाचे लेकरं मोठी व्हावे हा उद्देश आहे माझा आणि ते मी पूर्ण करणार. तर अनेक लोकांनी तुमच्यावर शंका व्यक्त केली की या आंदोलनात लोक मागे राहणार नाही, परंतु हा नियोजित दौरा नाही, लोकांना तुम्ही बोलवलं नाही, पण गर्दी तर दिसते. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगितलं की सामान्य माझे जे गरीब लोक आहेत यांना कशाचं देणं घेणं, त्यांना स्वतःच्या लेकराचं देणं घेणं. आपले स्वतःचे लेकरं मोठे झाले पाहिजेत महाराष्ट्रातले घराघरातले, हे माझं स्वप्न आहे. आणि माझ्या मराठ्यांना नाही वाटत आपल्या लेकरांचं कल्याण करायला निघालंय ना. मग कुणाच्या मागं राहायचं? जरांगे पाटलाच्या मागं नाही उभं राहायचं का? जे सरकार देत नाही किंवा जे राजकीय नेता देत नाही त्याच्या मागं उभं राहायचंय का? म्हणजे मराठे हुशार झाले दादा. शेतकरी मराठा, नोकरदार मराठा, कर्मचारी मराठा, सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज हा आता हुशार झाला. अत्यंत खरं सांगतो, माझ्या समाजाचा मला एवढा गर्व वाटायला लागलाय ना की सामान्य गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळे हुशार झाले. आता श्रीमंत एखादा नोकरदार आहे, आता 1% हुकल्यावर काय करील? लेकरू हुकल्यावर पैशाचा उपयोग होणार आहे का? तिथं नाही, तिथं आरक्षणाचा उपयोग होणार आहे. म्हणून सगळे मराठ्यांना वाटते राजकारण खड्ड्यात गेलं, ते संपला विषय. हा, थोडेफार होते, काही जण म्हणतो आम्ही आयबीएन लोकमतला प्रामाणिक सांगतो, काही होते की आमच्यात घुसविले होते. लोकसभा ते विधानसभेच्या त्या मधल्या 2 महिन्याच्या काळात कोणत्या नेत्याचा मेहुणा, कुणी कार्यकर्ता, कुणी त्याच्या भावकीतलं मुद्दाम घुसवलं होतं आमच्यात. हा, फक्त आता काही जण ते नाही आहेत, कारण गरीबाच्या जीवावर त्यांना मोठं व्हायचं होतं. पण म्हणून तुम्ही हे म्हणताय की आताचे आंदोलन गोरगरिबांचंच आहे? पहिल्यापासून गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, आजपर्यंत नाही. पहिल्यापासून हा लढा गरिबांनी लावून धरला होता, आजही त्यांनीच लावून धरलेला आहे. ते हटत नाहीत, कारण गरिबाचं कल्याण होणार आहे. आम्हाला काय आल ते काय आणि गेले काय, राहिले सोबत तर ठीक. आता बैठका सुरू झाल्यात गावात. काय चाललंय आता की बैठकाला पूर्वी जे येत होते ते आता येत कस का नाही? म्हणजे तुम्हाला आमच्या गरिबाच्या जीवावर मोठं व्हायचं होतं असं गावकरी म्हणायला लागले दादा. म्हणजे लोक इतके आमचे सुद्धा हुशार आहेत, न येणाऱ्याला धडा शिकणार आहेत. कारण पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आहेतच नाही. तू बैठकीला का नव्हता? तू आंदोलनात का बैठकासाठी आला नाही? हे लोक आता त्यांना प्रश्न विचारणार म्हणजे. आणि ज्यांना मराठ्यांनी मतदान केलंय, आयबीएन लोकमतच्या माध्यमातून जाहीर सांगतो, मराठ्यांनी ज्यांना मतदान केलंय, पांड्याला असं आलं त्याला गचुऱ्याला धरून बाहेर काढायचं, चल आमच्या लेकराचं कल्याण करायचं, आंदोलनात उभा आहे. पण आता मला एक सांगा प्रामाणिकपणे, 25 तारखेच्या आंदोलनाची ही तयारीच आहे तुमची भेटीगाठी? मी सप्ताहाच्या निमित्तानं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य, सप्त्यांचं आमंत्रण आल्याच्या नंतर मी जातो. फक्त आयबीएन लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हात जोडून माझी एक विनंती आहे, तेवढी मात्र मान्य करा. एक माणूस पुऱ्या राज्यात नाही पुरू शकत. नाराज होत जाऊ नका. काहींना वाटतं आमच्या लग्नाला आले पाहिजे,
कार्यक्रमाला आले पाहिजे, वैयक्तिक आमच्या गावात आले पाहिजे, सप्त्याला आले पाहिजे. नाही जाणं होत सगळीकडे. आज आता मी पूर्णा तालुक्यात आलेगावला, आता इथून मला जायचंय साळेगाव म्हणजे कळंब धाराशिव जिल्ह्यात. हे टोकते ते टोक कसं शक्य आहे? मला संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत मस्साजोगला पण जायचं. परभणीला पण भेट द्या. परभणीचं पण प्रकरण मोठं झालेलं आहे, तिथंही मी आता भेट देणार आहे. म्हणून समाजाला एक माझी विनंती हात जोडून की एखाद्या ठिकाणी नाही आलो ना मी नाराज होत जाऊ नका. कारण मला ऍडजस्ट होत नाही. एवढाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे की सगळंच एकटा आहे मी जिथं असत अंतरवाली त्या ठिकाणून तुमच्या लेकराला न्याय देतो ना. मी नाही येणार तुमच्या गावात, तुमच्या कुटुंबाला भेट नाही देणार, एखाद्या वेळेस लग्नात नाही येणार, नाराज नका हो. पण जिथं बसल तिथून तुमच्या लेकराला न्याय देईल. मात्र हे पक्का शब्द देतो, त्यामुळे इथून कुठेतरी नाराज होत जाऊ नका. पण तुम्ही नियोजित दौरा जरी नसला तर हे नियोजित दौऱ्यापेक्षा काही कमी गर्दी नाही. आता तुम्ही साक्षीदार असताय त्यावेळेस मला टेन्शन नसतं, कारण मी मीडियाला कधी काय खोटं बोलत नाही. आणि मीडिया आमचा असा सखा सोबती झालेला आहे डेंजर की सगळाच मीडिया यांनी आम्हाला अन्यायाचा जो प्रश्न आहे आमचा खूप उचललेला आरक्षणाचा. म्हणून मी सांगताना हमेशाच सांगतो आपल्याजवळ खरं काय आहे ते. अचानक आलो तरी हे हजारो लोक आहेत, अर्धा किलोमीटर लाईन असेल ही सगळी. ग्रामीण भाग प्रामाणिकपणे तुमच्यासोबत. गरीब हटतच नाहीत, श्रीमंत आम्हाला काय देणार आहे? आणि गरिबांनी काय लढायची नाही. मी काय गरिबाच्या लेकरासाठी लढायचं नाही का? गरिबांनी बी माझ्यासाठी नाही लढायचं का? मग आम्ही लढायचं कोणासाठी? नुसतं नेत्यांसाठी पक्षासाठी? हेच उद्योग आहे का आयुष्यभर आम्हाला? आता आमचे लेकर अधिकारी होणार, गावाची गाव आरक्षणात निघाले, गावोची गाव जिथं जाईल तिथं सांगतात आमचा ऍडमिशन मध्ये फायदा झाला, कुणी सांगतात नोकरीला लागलं. मग हे लेकरं मला अधिकारी बनवायचे, मराठा समाजाचे गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, हे स्वप्न मी पूर्ण करायला लागलोय. आणि मग गरीब मागं कोणाच्या राहणार? त्यांच्या. जे काही देत नाहीत नेते त्यांच्या. मराठा समाज हा 25 जानेवारीला अंतरवालीत ताकदीने येणार आहे. आपण आपले वाहनं आहे ते सुरू हा. मात्र पुन्हा एकदा IBN लोकमतच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, बैठकीची वाट बघू नका. महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी बैठकीला आपल्या गावात अमुक येईन तमुक येईन ही वाट बघू नका. आपण आपल्या गावातले लोक आपण आपलेच जमा करायचे आणि आपण आपलीच गावकऱ्यांनी बैठक घ्यायची. जे वाहन असेल त्यांनी निघायचे. कोण यायला आंदोलनाकडे कोण नाही याची पण वाट बघायची. आपली गाडी सुरू करायची निघायची, मोटरसायकल सुरू करायची निघायचे, ट्रॅक्टर टेम्पो सुरू करायचं लगेच अंतरवालीकडे निघायची. वाट बघायची नाही कोण गाडी देईन का फिडी देईन का. आपल्याच गाव लेवलवर वर्गणी जमा करायची, आपल्याच गाव लेवलवरती गाडीचं भाडं द्यायचं. जेवढे वाहन येतं तेवढे बाहेर काढायचे. पाटील, सरकारच्या वतीनं सतत सांगितलं जाते जसं आंदोलन जाहीर केलं, संवाद झाला पाहिजे, संवाद करायला पाहिजे. सरकार तुमच्यात काही नवीन संवाद झालाय का? नाही, संवाद झालेला नाही. पण ते जर म्हणते तर संवाद केला पाहिजे तर त्यांना कोण नका येऊ म्हणून. आंतरवालीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे, पण मी 4 भिंतीच्या आत नाही करणार. जाहीर खुलेआम. आणि त्यांनी तरी जाहीर करावं ना, त्यांना तरी काय भ्यायचं समजले. सरकारने पण भ्यायचे काय करायचे? त्यांनी पण जाहीरच चर्चा करावी. मी आंतरवालीतच चर्चा करणार, व्यासपीठावरच करणार. हा, मग तुम्ही येत नाहीत म्हणल्याच्या नंतर तुमच्या मनात काहीतरी मराठ्यांविषयी लाभाडी, पण तुम्हाला मराठ्यांनी पण तुम्ही आमंत्रण देते सरकारला, तुम्ही या बोलायला तुम्ही नाही. त्यांचेच विखे साहेब मला वाटतं दरेकर साहेब हे बोलले की संवाद झाला, आम्ही चर्चेला तयार आहेत. आम्ही पण येत. तुम्हाला आंतरवालीचे दरवाजे उघडे आहेत. दोघंही म्हणताय, मग तुम्ही आमंत्रण देऊन टाका सरकारला की तुम्ही या, आम्ही बोलायला तयार. नाही, माझं काय संबंध आमंत्रण देण्याचं? सरकारी स्वतः शेवटी ते पालकत्व त्यांच्याकडे. या राज्यातल्या जनतेत आक्रोश काय, किती मोठं आंदोलन उभं आहे. मग तुम्हाला जर अवमान करायचा आहे मराठ्यांचा तर तुम्ही येऊ नका. तुम्हाला अवमान नसन करायचं, तुम्हाला पालकत्व निभावायचं असलं, तुम्हाला गोरगरिबाचं दुःख जाणून घ्यायचं असलं मराठ्याचं, कारण मराठ्यांनी सत्तेवर बसवलं. मराठ्याशिवाय कोणी सत्तेवर येऊ शकत नाही. मराठ्यांची बेमानी केली तर तुम्हाला त्याचे फळं भोगावं लागणार, 100% भोगावं लागणार. सुट्टी नाही. आता बघू ना. पहिल्यांदा म्हणत होते ना मी आडवा पडत नाही, मुख्यमंत्री म्हणत होते ना मी आडवा पडत नाही, सगळं मोकळं सोडलेलं आहे, सांगावं त्यांनी मी आडवा पडतो का? आता तुम्हीच आता कळलं ना आम्हाला. आता हिशोब होणार ना. आता समोरासमोर आहे. आता त्याच्या आधीच्या सरकारबद्दल तुम्ही सकारात्मक बोला की देणारे ते आहेत, त्यांच्याबाबत सकारात्मकच राहावं लागेल आंदोलकाला. या सरकारच्या बद्दल तुम्ही म्हणजे सकारात्मक आहेत कारण मुख्यमंत्री बदललेले आहेत. मी आहेच बोललो ना. जसं त्यांचं सरकार स्थापन झालं तसं त्यांना सांगितलंयच आम्ही. एक शब्द बोललो नाहीत वाईट त्यांच्याबद्दल, बोलणार बी नाहीत. बोललोत का? बोलणार बी नाही. पण 25 जानेवारी जर ढकलली सोडणार नाही.
हो सोडणार नाही. कारण तुम्ही काय म्हणत होते, मुख्यमंत्र्याला मुभा दिली, आम्ही आरक्षणाला आडवं पडत नाहीत. फडणवीस साहेब म्हणत होते की जरांगे पाटला सांगावं त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, की मी आरक्षणाच्या विषयात आडवा पडतो म्हणून मुख्यमंत्र्यांना मुभा दिलेली. तुम्ही आडवे पडत नाहीत ना, असं तुमचं म्हणणं आहे ना. आता तुम्हीच आहेत, आता दिसणार आम्हाला दूध का दूध पाणी का पाणी आता होणार. तुम्ही आडवे पडता का नाही, आता उघडं होईल ना, आता खरा हिशोब होईल. समोरासमोर आहेत तुम्ही पण आम्ही पण 25 जानेवारीपर्यंत आम्हाला असे फडणवीस साहेब 100% आरक्षणाच्या विषयात काहीतरी करतील. नाही केलं, सामना समोरासमोर आहे, सुट्टी नाही 25 जानेवारी. ते सुद्धा सकारात्मक आहेत. त्यांनी शपथविधी झाल्या बोललेले की मराठ्याच्या आरक्षणाबाबत सरकार आधी सकारात्मक होतं, आताही सकारात्मक आहे. फडणवीस तसं म्हणले म्हणूनच मराठा समाज आणि आम्ही आशावादी इतकी करतील का काही या शब्दाच्या मागून काही विषारी चाले ते माहित नाही. पण म्हणलं तर विश्वास तुला आम्ही सुद्धा बघू 25 जानेवारीपर्यंत देतात का असंच गोड बोलून डाव टाकतात. पण डाव महागात पडून जाणार. मी जाहीर सांगतो IBN लोकमतच्या माध्यमातून, तुम्हाला डाव महाग पडत. तुम्ही जर खरंच पालकत्व स्वीकारलंय, तुम्हाला खरंच गोरगरीब मराठ्यांची माया आहे, तर 25 जानेवारीच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची. जर 25 जानेवारी ओलांडली तर सामना तुमचा नामचा, सोडणार नाही. सामूहिक उपोषण आहे हे, तुमच्या एकट्याचं नाही आहे. किती लोक येतील बरं, अंदाज काय आहे तुमचा? आता भेटीगाठी सुरू झाल्या तुमच्या? सामूहिक उपोषणाचा विषय मी गावखेड्यात नाही काढत नाहीये. कारण काहीला सहन नाही होत दादा, मी खरं बोलतो ना, मीडियाला कधी पण तुम्हाला पण खरं सांगतो, काही ना ते उपोषण सहन नाही होत. त्याच्यामुळं कोणावर बंधन नाही. घरच्याचा विरोध असेल, उपोषणाला बसायचं, कोणी बसायचं नाही, अजिबात नाही बसायचं. कारण काही न सहन होत नाही म्हणल्याच्या नंतर मी पक्का आहे ना त्यांसाठी, मी बसणार आहे. पण शक्यता आहे लोक बसतील बरेच, शक्यता आहे अशी. पण स्वतःच्या मनात तुम्हाला ज्याला बसा त्याला बसा, बळजबरी कोणालाही नाही. पण पोरं भरपूर बसणार आहेत असा अंदाजा दिसतोय. कारण राज्यात कुठंही आमरण उपोषण, साखळी उपोषण होणार नाही. सगळं काय व्हायचं ते अंतर्वाहित होतं. आणि काही पोरांनी असं ठरवलंय राज्यातल्या की मला उपोषणाला दम निघत नाही, मग मी तिथं येऊन बसणार. येताना सगळं साहित्य, पीठ मीठ सरपंच सगळं, चहा पत्ती सगळं घेऊन येणार अंतरली, तिथंच खाणार, तिथंच झोपणार आणि तिथंच राहणार. आरक्षण उत्तर उठणार नाही. काही उपोषणाला बसणार नाहीत, पण तिथं येऊन बसणार आहे. मग काय हरकत काय नुसतं उपोषणाला बसा म्हणून थोडंच काही मान आहे, तिथं बसले बी तरी चालतंय. पण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझी एक हात जोडून विनंती, 25 जानेवारीला नोकरदार, कर्मचारी वर्ग, शेतकरी, मजूर, सगळ्या गोरगरिबांनी, व्यापारी वर्ग एक दिवस 25 जानेवारीला अख्खे कामं सोडा आणि आंतरवालीकडे या. हात जोडून विनंती तुम्हाला. 25 जानेवारीला मला बोलता येईल, तुमच्याशी चर्चा करता येईल. 2-3 दिवसांत तब्येत खराब होती, मग तुम्ही लाखानं आलात तरी मला तुमच्याशी बोलता येत नाही, तुम्हाला डोळ्यावरून बघता पण येत नाही. कारण माझी तब्येत यावेळेस मला साथ देत नाही उपोषणाला. त्याच्यामुळं 25 जानेवारीला महाराष्ट्रातले घराघरातले सगळे मराठी आपण आपल्या गाड्याला किका मारा, आंतरवाली गाडा. पाटील साहेब, राज्यामध्ये परभणी असेल, मस्साजोग असेल, इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, लोक परेशान आहेत, परंतु आपले नवीन मंत्री हे बंगल्यासाठी भांडायला लागलेले आहेत. हा, मग आता शेवटी थंडी वाजत असेल, त्यांना त्रास असेल, पाहुणे रावळे आणायचे असतील तिथं, म्हणजे पटांकण लागत ना लोळायला. गरिबाचं इकडे काडी लागा नका पुरी शेतकऱ्यांची, त्यांचे पुरे हाल चाललेत. परभणीत इतकं भयंकर मॅटर झालोय, त्याच्याविषयी गरज नाही. मस्साजोगचा विषय झालाय संतोष भाऊ देशमुखांचा, त्या प्रश्नात त्यांना नुसते कॉल सापडायला 15-15 दिवस जायला लागलेत. कोणी कोणाला व्हिडिओ कॉल करून मारहाण दाखवली हे शोधण्यासाठी, कोणी कोणाला फोन केले, कोणत्या मंत्र्यानं कोणत्या आमदारानं त्या मारेकऱ्याला साथ दिली, एकमेकाचे कॉल रेकॉर्ड काढायला यांना 15-15 दिवस लागले. बघूयात ना आता बीड जिल्ह्याच्या जनतेनं 28 तारखेला मोर्चा ठेवला. तोच प्रश्न होता माझा, मोर्चा काय नेमका उद्देश काय मोर्चा? तो आता जनतेनं ठेवलाय बीड जिल्ह्यातल्या सगळ्या. तुम्ही जाणार मोर्चा? मी जनताच आहे ना, मी जनता आहे. मी कोण नेता आहे? मी जनता आहे ना, मी जनता आहे. आणि एवढंच मात्र त्याच्यात कुणी राजकारण करून, हे माझं म्हणणं. म्हणजे मोर्चात कुणी राजकारण, मोर्चात फक्त राजकारण करायचं नाही, तो एक समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा म्हणून पाहिजे. त्या मोर्चाबद्दल ते सांगतो, मी क्लिअर करतो की ते समाजाचा मोर्चा, समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा, तो जरी जनतेच्या वतीनं असला
बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे. सगळ्यांनी सहभागी पण त्याच्यात व्हावं, आपल्या लेकराला न्याय मिळाला. तसं आव्हान मुलीनं स्वतः केलं. त्या संतोष भाईंच्या मुलीनं स्वतः आव्हान केलं की माझ्या बापाच्या पाठीशी उभा राहा. कारण ते केविलवाने लेकरू बोललं, ते काळजाला लागले. त्यामुळे याच्यात कोणत्याच राजकारण्याने राजकारण आणू नये. सगळ्यांनी बाहेर पडावं. मला बोलिलं नाही, आमक्याला निरोप दिला नाही, इथं जागीरदारपणा करू नका. कारण इथं त्या लेकराने हाक दिली की माझ्या बापाला न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी मोर्चात या म्हणून. मी कालच आपल्या चॅनलवर बघितलं. मग त्या लेकरांनी जर हाक दिली तर आपण राजकारणी येईन, मला बोलिलं नाही, मी गरीब आहे, हे कोणीही बघू नये. कोणी मोर्चा काढला हेही बघू नये. संतोष भाईला न्याय मिळण्यासाठी कोणी मोर्चा काढला याच्या पलीकडे जाऊन सगळे तुटून पडतात. पण मोर्चाबद्दल आता चर्चा सुरू झाली की मोर्चा निघाला, मोठा भव्य निघेल, पुन्हा बीडचं सामाजिक सालोक्य हलू शकतं, बिघडू शकतं. नाही, मोर्चा शांततेत होणार, मोर्चा शांततेत होणार. पण सरकारने, बीडच्या साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी, परत आपले गृहमंत्री आहेत, फडणवीस साहेब आहेत, यांना अडचण काय? आरोपी अटक करायला तुम्हाला अडचण काय? कस काय सापडत नाहीत? 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 आरोपी सापडत कस काय नाहीत? आणि मराठ्याने तपास हातात घेतल्यावर बीडच्या जनतेने मग काय होईल? हे बघा, मला तळपायला लावू नका. तुम्ही सगळे आरोपी अटक करा. तो मंत्र्याचा असं नाही तर खांत्र्याचा असं नाही, संत्र्याचा असं काढून बाजूला फेका, सगळे उचलून आत टाका, सगळे कोणाला ठेवू नका. कोणाचा तुमचा सत्कार आहे, इथं फुलं आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो. छगन भुजबळ ओबीसी नेते एकत्रित करू लागलेले आहेत, कसं बघ? आणि त्याला दुसरा काय उद्योग आहे? त्याला येतच काय? त्याला येतच काय? त्याला येतच काय? दुसरं गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळं करण्याच्या पलीकडे त्याला आयुष्यात काही आलेलं नाही. कोणचा ओबीसीचा नेता नाही तो. ओबीसीचे नेते दुसरे आहेत, ते लढायला पक्के. तुला बरं जमत सगळ्या घरादाराला आमदार घ्यायला, सगळे मंत्रीपद घ्यायला. एखादा नसलं का मारावं लागला का? गोरगरिबाच्या लेकराच्या मुंडकावर पाहिजे यासाठी मंत्रीपद पाहिजे का तुला? कशाला पाहिजे? कशाला पाहिजे? आणि त्याला सगळं राज्य विरोधात आहे, त्याच्या सगळं राज्य सरकारला कळतंय आणि फडणवीसांना कळतंय. ती आपण ती अपेक्षा पाहायचंय. त्याला जर घेतलं की तो पक्ष मोडतो, सत्ता मोडती. त्यामुळे जनतेच्या विरोधात ते जाणार नाहीत. राज्यातली जनता त्याच्या विरोधात. त्याला पाटलाचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. भागामध्ये ज्या पद्धतीनं याच्यासाठी आलेले मात्र आपण बघतोय पाटलांची गर्दी कशी आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आलेगाव, परभणी. पाटील आज अनेक भागांमध्ये जात आहेत. ते परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीनंतर ते मसाजोगला जात आहेत. मात्र आपण बघतोय की गावागावामध्ये त्यांचं स्वागत केलं जातंय. तरुणांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसते. एकंदरीतच ही काय 25 तारखेचे जे काय आंदोलन होणार आहे त्याची पूर्वतयारी आहे की काय, आपण निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलूया. पाटील साहेब, काय म्हणाला? बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडलाय. मला तर जुन्या मागच्या आंदोलनाची आठवण यायला लागली. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि लेकरं हे लेकराच्या ठिकाणी असतं. शेवटी आमच्या लेकराचं जर व्हायला लागलं, व्हायला लागलं तर कोण आमच्या लेकरांना न्याय देणार? कोण देणार? कोणी नाही ना. या जगात आमचं कोण? मग आम्हीच गरीब आमच्यासाठी. म्हणून मराठी हे मी आता परभणी जिल्ह्यात घुसलो आहे, त्या ताकदी नाही. मराठी हल्लेलं नाही, ते सरळ मला सांगतायत. मी रात्री पण मुक्काम केला. म्हणून मी जे ठरलं ते तुम्हाला सांगतो की त्यांनी सांगितलं राजकारण देणं घेणं नाही. मी सत्ताधारी, एक जण म्हणला आम्ही सत्ताधारी आहेत, पण लेकराचं काय? आमच्या लेकराचं काय? आम्ही तुमच्या सोबत आहेत. राजकारण झालं गेलं, राजकारण काय आपला धंदा नाही. आणि गरीब मराठ्यांचं म्हणणं असं आहे की राजकारण आमचा धंदा नाही. ते झालं गेलं लेकरासाठी. 25 जानेवारीला आम्ही गावाची गावं झाडून पुसून येणार. राज्यात मराठे आपण आपल्या गावात बैठका घ्यायला लागले जातात. आणि मी काय वाईट करतो दादा? या गरीब लोकांचं कल्याण व्हावं,
गरीबाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणलं मला गरीब कसं का सोडून कोणत्या नेत्याच्या आणि भेत्याच्या तर सिद्धाला भेट नाहीत मराठी आणि भेटणार सुद्धा नाहीत ते म्हणतात लेकराचं काम करतो आमच्या आम्ही त्यांच्या मागं उभं राहणार जरांगे पाटलाच्या मागं उभं राहणार जाहीर बोलतात लोक आणि मी वाईटच करत नाही माझ्या गरीबाचे लेकरं मोठे व्हावे हा उद्देश आहे माझा आणि ते मी पूर्ण करणार. तर अनेक लोकांनी तुमच्यावर शंका व्यक्त केली की या आंदोलनात लोक मागे राहणार नाही, परंतु हा नियोजित दौरा नाही, लोकांना तुम्ही बोलवलं नाही, पण गर्दी तर दिसते. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगितलं की सामान्य माझे जे गरीब लोक आहेत यांना कशाचं देणं घेणं त्यांना स्वतःच्या लेकराचं देणं घेणं आपले स्वतःचे लेकरं मोठे झाले पाहिजेत महाराष्ट्रातले घराघरातले हे माझं स्वप्न आहे आणि माझ्या मराठ्यांना नाही वाटत आपल्या लेकरांचं कल्याण करायला निघालंय ना मग कुणाच्या मागं राहायचं जरांगे पाटलाच्या मागं नाही उभं राहायचं की जे सरकार देत नाही किंवा जे राजकीय नेता देत नाही त्याच्या मागं उभं राहायचंय का. म्हणजे मराठे हुशार झाले जातात शेतकरी मराठा नोकरदार मराठा कर्मचारी मराठा सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज हा आता हुशार झाला. अत्यंत खरं सांगतो माझ्या समाजाचा मला एवढा गर्व वाटायला लागलाय ना की सामान्य गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळे हुशार झाले. आता श्रीमंत एखादा नोकरदार आहे आता 1% हुकल्यावर काय करील लेकरू हुकल्यावर पैशाचा उपयोग होणार आहे का तिथं नाही तिथं आरक्षणाचा उपयोग होणार आहे म्हणून सगळे मराठ्यांना वाटते राजकारण खड्ड्यात गेलं ते संपला विषय. हा थोडेफार होते काही जण म्हणतो आम्ही आयबीएन लोकमतला प्रामाणिक सांगतो काही होते की आमच्यात घुसविले होते लोकसभा ते विधानसभेच्या त्या मधल्या 2 महिन्याच्या काळात कोणत्या नेत्याचा म्याहुना कुणी कार्यकर्ता कुणी त्याच्या भावकीतलं मुद्दाम घुसवलं होतं आमच्यात. हा फक्त आता काही जण ते नाही आहेत कारण गरिबाच्या जीवावर त्यांना मोठं व्हायचं होतं. पण म्हणून तुम्ही हे म्हणताय की आताचे आंदोलन गोरगरिबांचंच आहे. पहिल्यापासून गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आजपर्यंत नाही पहिल्यापासून हा लढा गरिबांनी लावून धरला होता आजही त्यांनीच लावून धरलेला आहे ते हटत नाहीत कारण गरिबाचं कल्याण होणार आहे. आम्हाला काय आलते काय आणि गेले काय राहिले सोबत तर ठीक आहे. आता बैठका सुरू झाल्यात गावात काय चाललंय आता ती बैठकाला पूर्वी जी येत होती ती आता येत कस का नाही म्हणजे तुम्हाला आमच्या गरिबाच्या जीवावर मोठं व्हायचं होतं असं गावकरी म्हणायला लागले दादा. म्हणजे लोक इतके आमचे सुद्धा हुशार आहेत न येणाऱ्याला धडा शिकणार आहेत कारण पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती आहेतच नाही. तू बैठकीला का नव्हता तू आंदोलनात का बैठकीसाठी आला नाही हे लोक आता त्यांना प्रश्न विचारणार म्हणजे आणि ज्यांना मराठ्यांनी मतदान केलंय आयबीएन लोकमतच्या माध्यमातून जाहीर सांगतो मराठ्यांनी ज्यांना मतदान केलंय पांड्याला असं आलं त्याला गचुऱ्याला धरून बाहेर काढायचं चल आमच्या लेकराचं कल्याण करायचं आंदोलनात उभा आहे. पण आता मला एक सांगा प्रामाणिकपणे 25 तारखेच्या आंदोलनाची ही तयारीच आहे तुमची भेटीगाठी. मी सप्ताहाच्या निमित्तानं मी एक वारकरी संप्रदायाचा शिष्य सप्त्यांचं आमंत्रण आल्याच्या नंतर मी जातो. फक्त आयबीएन लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना हात जोडून माझी एक विनंती आहे तेवढी मात्र मान्य करा. एक माणूस पुऱ्या राज्यात नाही पुरू शकत. नाराज होत जाऊ नका. काहींना वाटतं आमच्या लग्नाला आले पाहिजे कार्यक्रमाला आले पाहिजे वैयक्तिक आमच्या गावात आले पाहिजे सप्त्याला आले पाहिजे नाही जाणं होत सगळीकडे. आज आता मी पूर्णा तालुक्यात आलेगावला आता इथून मला जायचंय साळेगाव म्हणजे कळंब धाराशिव जिल्ह्यात हे टोक ते टोक कसं शक्य आहे. मला संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत किंवा 7 वाजेपर्यंत मस्सा जोगला पण जायचं परभणीला पण भेट द्या. परभणीचं पण प्रकरण मोठं झालेलं आहे तिथंही मी आता भेट देणार आहे. म्हणून समाजाला एक माझी विनंती हात जोडून की एखाद्या ठिकाणी नाही आलो ना मी नाराज होत जाऊ नका कारण मला ऍडजस्ट होत नाही. एवढाच संदेश मला समाजाला द्यायचा आहे की सगळंच एकटा आहे मी जिथं असत अंतरवाली त्या ठिकाणून तुमच्या लेकराला न्याय देतो ना. मी नाही येणार तुमच्या गावात तुमच्या कुटुंबाला भेट नाही देणार एखाद्या लग्नात नाही येणार नाराज नका हो पण जिथं बसल तिथून तुमच्या लेकराला न्याय देईल मात्र हे पक्का शब्द देतो त्यामुळे इथून पुढे तरी नाराज होत जाऊ नका. पण तुम्ही नियोजित दौरा जरी नसला तर हे नियोजित दौऱ्यापेक्षा काही कमी गर्दी नाही. आता तुम्ही साक्षीदार असताय त्यावेळेस मला टेन्शन नसतं कारण मी मीडियाला कधी काय खोटं बोलत नाही आणि मीडिया आमचा असा सखा सोबती झालेला आहे डेंजर की सगळाच मीडिया यांनी आम्हाला अन्यायाचा जो प्रश्न आहे आमचा खूप उचललेला आरक्षणाचा म्हणून मी सांगताना हमेशाच सांगतो आपल्याजवळ खरं काय आहे ते अचानक आलो तरी हे हजारो लोक आहेत अर्धा किलोमीटर लाईन असेल ही सगळी ग्रामीण भाग प्रामाणिकपणे तुमच्यासोबत गरीब हटतच नाहीत श्रीमंत आम्हाला काय देणार आहे आणि गरिबांनी काय लढायची नाही. मी काय गरिबाच्या लेकरासाठी लढायचं नाही का गरिबांनी बी माझ्यासाठी नाही लढायचं का मग आम्ही लढायचं कोणासाठी नुसतं नेत्यांसाठी पक्षासाठी हेच उद्योग आहे का आयुष्यभर आम्हाला. आता आमचे लेकर अधिकारी होणार गावोची गाव आरक्षणात निघाले गावोचे गाव
जिथं जाईल तिथं सांगतात आमचा ऍडमिशन मध्ये फायदा झाला, कुणी सांगतात नोकरीला लागलं. मग हे लेकरं मला अधिकारी बनवायचे, मराठा समाजाचे गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, हे स्वप्न मी पूर्ण करायला लागलोय. आणि मग गरीब मागं कोणाच्या राहणार? त्यांच्या. जे काही देत नाहीत नेते त्यांच्या. मराठा समाज हा 25 जानेवारीला अंतरवालीत ताकदीने येणार आहे. आपण आपले वाहनं आहे ते सुरू करू. हा मात्र पुन्हा एकदा IBN लोकमतच्या माध्यमातून मराठा समाजाला सांगतो, बैठकीची वाट बघू नका. महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांनी बैठकीला आपल्या गावात अमुक येईन तमुक येईन ही वाट बघू नका. आपण आपल्या गावातले लोक आपण आपलेच जमा करायचे आणि आपण आपलीच गावकऱ्यांनी बैठक घ्यायची. जे वाहन असेल त्यांनी निघायचे. कोण यायला आंदोलनाकडे कोण नाही याची पण वाट बघायची. आपली गाडी सुरू करायची निघायची, मोटरसायकल सुरू करायची निघायचे, ट्रॅक्टर टेम्पो सुरू करायचं लगेच अंतरवालीकडे निघायची. वाट बघायची नाही कोण गाडी देईन का फिडी देईन का. आपल्याच गाव लेवलवर वर्गणी जमा करायची, आपल्याच गाव लेवलवरती गाडीचं भाडं द्यायचं. जेवढे वाहन येतं तेवढे बाहेर काढायचे. पाटील, सरकारच्या वतीनं सतत सांगितलं जाते जसं आंदोलन जाहीर केलं, संवाद झाला पाहिजे, संवाद करायला पाहिजे. सरकार तुमच्यात काही नवीन संवाद झालाय का? नाही, संवाद झालेला नाही. पण ते जर म्हणते तर संवाद केला पाहिजे तर त्यांना कोण नका येऊ म्हणून. आंतरवालीचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे, पण मी 4 भिंतीच्या आत नाही करणार. जाहीर खुल्याम. आणि त्यांनी तरी जाहीर करावं ना. त्यांना तरी काय भ्यायचं समजले. सरकारने पण भ्यायचे काय करायचे, त्यांनी पण जाहीरच चर्चा करावी. मी आंतरवालीचं चर्चा करणार, व्यासपीठावरच करणार. हा मग तुम्ही येत नाहीत म्हणल्याच्या नंतर तुमच्या मनात काहीतरी मराठ्यांविषयी लाभाडी, पण तुम्हाला मराठ्यांनी पण तुम्ही आमंत्रण देते सरकारला, तुम्ही या बोलायला तुम्ही काय? नाही, त्यांचेच विखे साहेब मला वाटतं दरेकर साहेब हे बोलले की संवाद झाला, आम्ही चर्चेला तयार आहेत. आम्ही पण येत. तुम्हाला अंतरवालीचे दरवाजे उघडे आहेत. तो काही म्हणताय, मग तुम्ही आमंत्रण देऊन टाका सरकारला की तुम्ही या, मी बोलायला तयार. नाही, माझं काय संबंध आमंत्रण देण्याचं. सरकारने स्वतः शेवटी ते पालकत्व त्यांच्याकडे. या राज्यातल्या जनतेत आक्रोश काय, किती मोठं आंदोलन उभं आहे. मग तुम्हाला जर अवमान करायचा आहे मराठ्यांचा तर तुम्ही येऊ नका. तुम्हाला अवमान नसन करायचा, तुम्हाला पालकत्व निभावायचं असलं, तुम्हाला गोरगरिबाचं दुःख जाणून घ्यायचं असलं मराठ्याचं, कारण मराठ्यांनी सत्तेवर बसवलं. मराठ्याशिवाय कोणी सत्तेवर येऊ शकत नाही. मराठ्यांची बेमानी केली तर तुम्हाला त्याचे फळं भोगावं लागणार, 100% भोगावं लागणार. सुट्टी नाही. आता बघू ना. पहिल्यांदा म्हणत होते ना मी आडवा पडत नाही. मुख्यमंत्री म्हणत होते ना मी आडवा पडत नाही, सगळं मोकळं सोडलेलं आहे. सांगावं त्यांनी मी आडवा पडतो का. आता तुम्हीच या. आता कळलं ना मला. आता हिशोब होणार ना. आता समोरासमोर आहे. आता त्याच्या आधीच्या सरकारबद्दल तुम्ही सकारात्मक बोला की देणारे ते आहेत, त्यांच्या बाबत सकारात्मकच राहावं लागेल आंदोलकाला. या सरकारच्या बद्दल तुम्ही म्हणजे सकारात्मक आहेत कारण मुख्यमंत्री बदललेले आहेत. मी आहेच बोललो ना. जसं त्यांचं सरकार स्थापन झालं तसं त्यांना सांगितलंयच आम्ही. एक शब्द बोललो नाहीत वाईट त्यांच्याबद्दल. बोलणार बी नाहीत. बोललोत का? बोलणार बी नाहीत. पण 25 जानेवारी जर ढकलली सोडणार नाही. हो, सोडणार नाही. कारण तुम्ही काय म्हणत होते, मुख्यमंत्र्याला मुभा दिली, आम्ही आरक्षणाला आडवं पडत नाहीत. फडणवीस साहेब म्हणत होते की जरांगे पाटला सांगावं त्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, की मी आरक्षणाच्या विषयात आडवा पडतो म्हणून मुख्यमंत्र्यांना मुभा दिलेली. तुम्ही आडवे पडत नाहीत ना, असं तुमचं म्हणणं आहे ना. आता तुम्हीच आता दिसणार आम्हाला. दूध का दूध, पाणी का पाणी आता होणार. तुम्ही आडवे पडता का नाही. आता उघडं होईल ना. आता खरा हिशोब होईल. समोरासमोर आहेत तुम्ही पण, आम्ही पण 25 जानेवारी पर्यंत आम्हाला असे फडणवीस साहेब 100% आरक्षणाच्या विषयात काहीतरी करतील. नाही केलं, सामना समोरासमोर आहे. सुट्टी नाही 25 जानेवारी. ते सुद्धा सकारात्मक आहेत. त्यांनी शपथविधी झाल्या बोललेले की मराठ्यांच्या आरक्षणाबाबत सरकार आधी सकारात्मक होतं, आताही सकारात्मक. फडणवीस तसं म्हणले म्हणूनच मराठा समाज आणि आम्ही आशावादी इतकी करतील का काही या शब्दाच्या मागून काही विषारी चाले ते माहित नाही. पण म्हणलं तर विश्वास तुला आम्ही सुद्धा बघू 25 जानेवारी पर्यंत देतात का असंच गोड बोलून डाव टाकतात. पण डाव महागात पडून झाला. मी जाहीर सांगतो IBN लोकमतच्या माध्यमातून, तुम्हाला डाव महाग पडत. तुम्ही जर खरंच पालकत्व स्वीकारलंय, तुम्हाला खरंच गोरगरीब मराठ्यांची माया आहे तर 25 जानेवारीच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची. जर 25 जानेवारी ओलांडली तर सामना तुमचा नामचा, सोडणार नाही. सामूहिक उपोषण आहे हे, तुमच्या एकट्याचं नाही आहे. किती लोक येतील बरं, अंदाज काय आहे तुमचा? आता भेटीगाठी सुरू झाल्या तुमच्या? सामूहिक उपोषणाचा विषय मी गावखेड्यात नाही काढत.
काढत नाहीये. कारण काहीला सहन नाही होत दादा, मी खरं बोलतो ना, मीडियाला कधी पण तुम्हाला पण खरं सांगतो, काही ना ते उपोषण सहन नाही होत. त्याच्यामुळं कोणावर बंधन नाही. घरच्याचा विरोध असेल, उपोषणाला बसायचं, कोणी बसायचं नाही, अजिबात नाही बसायचं. कारण काही न सहन होत नाही म्हणल्याच्या नंतर मी पक्का आहे ना त्यांसाठी, मी बसणार आहे. पण शक्यता आहे लोक बसतील बरेच, शक्यता आहे अशी. पण स्वतःच्या मनात तुम्हाला ज्याला बसा त्याला बसा, बळजबरी कोणालाही नाही. पण पोरं भरपूर बसणार आहेत असा अंदाजा दिसतोय. कारण राज्यात कुठंही आमरण उपोषण, साखळी उपोषण होणार नाही. सगळं काय व्हायचं ते अंतर्वालीच होतं. आणि काही पोरांनी असं ठरवलंय राज्यातल्या की मला उपोषणाला दम निघत नाही, मग मी तिथं येऊन बसणार. हा, येताना सगळं साहित्य, पीठ मीठ सरपण सगळं, चहा पत्ती सगळं घेऊन येणार अंतरवली. तिथंच खाणार, तिथंच झोपणार आणि तिथंच राहणार. आरक्षण उतर उठणार नाही. काही उपोषणाला बसणार नाहीत, पण तिथं येऊन बसणार आहे. मग काय हरकत काय नुसतं उपोषणाला बसा म्हणून थोडंच काही मान आहे, तिथं बसले बी तरी चालतंय. पण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माझी एक हात जोडून विनंती, 25 जानेवारीला नोकरदार, कर्मचारी वर्ग, शेतकरी, मजूर, सगळ्या गोरगरिबांनी, व्यापारी वर्ग एक दिवस 25 जानेवारीला अख्खे कामं सोडा आणि अंतरवालीकडे या. हात जोडून विनंती तुम्हाला. 25 जानेवारीला मला बोलता येईल, तुमच्याशी चर्चा करता येईल. 2-3 दिवसांत तब्येत खराब होती, मग तुम्ही लाखानं आलात तरी मला तुमच्याशी बोलता येत नाही, तुम्हाला डोळ्यावरून बघता पण येत नाही. कारण माझी तब्येत यावेळेस मला साथ देत नाही उपोषणाला. त्याच्यामुळं 25 जानेवारीला महाराष्ट्रातले घराघरातले सगळे मराठी आपण आपल्या गाड्याला किका मारा, अंतरवाली गाठा. पाटील साहेब, राज्यामध्ये परभणी असेल, मस्साजोग असेल, इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, लोक परेशान आहेत, परंतु आपले नवीन मंत्री हे बंगल्यासाठी भांडायला लागलेले आहेत. हा, मग आता शेवटी थंडी वाजत असेल, त्यांना त्रास असेल, पाहुणे रावळे आणायचे असतील तिथं, म्हणजे पटांकण लागत ना लोळायला. गरिबाचं इकडे काडी लागा नका पुरी शेतकऱ्यांची, त्यांचे पुरे हाल चाललेत. परभणीत इतकं भयंकर मॅटर झालोय, त्याच्याविषयी गरज नाही. मस्साजोगचा विषय झालाय संतोष भाऊ देशमुखांचा, त्या प्रश्नात त्यांना नुसते कॉल सापडायला 15 दिवस जायला लागलेत. कोणी कोणाला व्हिडिओ कॉल करून मारहाण दाखवली हे शोधण्यासाठी, कोणी कोणाला फोन केले, कोणत्या मंत्र्यानं कोणत्या आमदारानं त्या मारेकऱ्याला साथ दिली, एकमेकाचे कॉल रेकॉर्ड काढायला यांना 15 दिवस लागते. बघूयात ना आता बीड जिल्ह्याच्या जनतेनं 28 तारखेला मोर्चा ठेवला. तोच प्रश्न होता माझा, मोर्चा काय नेमका उद्देश काय मोर्चा? तो आता जनतेनं ठेवलाय बीड जिल्ह्यातल्या सगळं. तुम्ही जाणार मोर्चा? मी जनताच आहे ना, मी जनता आहे. मी कोण नेता आहे? मी जनता आहे ना, मी जनता आहे. आणि एवढंच मात्र त्याच्यात कुणी राजकारण करून, हे माझं म्हणणं. म्हणजे मोर्चात कोणी राजकारण, मोर्चात कोणी फक्त राजकारण करायचं नाही. तो एक समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा म्हणून पाहिजे. पण त्या मोर्चाबद्दल ते सांगतो, मी क्लिअर करतो की ते समाजाचा मोर्चा, समाजाच्या लेकराला न्याय द्यायचा. तो जरी जनतेच्या वतीनं असला, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे. सगळ्यांनी सहभागी पण त्याच्यात व्हावं, आपल्या लेकराला न्याय मिळत. तसं आव्हान मुलीनं स्वतः केलं. त्या संतोष भाईंच्या मुलीनं स्वतः आव्हान केलं की माझ्या बापाच्या पाठीशी उभा राहा. कारण ते केविलवाने लेकरू बोललं, ते काळजाला लागले. त्यामुळे याच्यात कोणत्याच राजकारण्याने राजकारण आणू नये. सगळ्यांनी बाहेर पडावं. मला बोलिलं नाही, आमक्याला निरोप दिला नाही, इथं जागीरदारपणा करू नका. कारण इथं त्या लेकराने हाक दिली की माझ्या बापाला न्याय मिळण्यासाठी सगळ्यांनी मोर्चात या म्हणून. मी कालच आपल्या चॅनलवर बघितलं. मग त्या लेकरांनी जर हाक दिली तर आपण राजकारणी येईन, मला बोलिलं नाही, मी गरीब आहे, हे कोणीही बघू नये. कोणी मोर्चा